महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या जिल्ह्यातून शक्तीपीठ हे गेलाच न पाहिजे, रद्द झाला पाहिजे। आणि जे शेतकरी आज आमचा अन्नधान्य पिकवतो ते जर आज उपाशी आहे, तर जे शेतकरी जर अन्नधान्य पिकवून जर उपाशी राहत असेल तर जीवन जगून काय अर्थ आमचा। आम्ही पण नाही जर हे केलं तर महिला पण आज उपोषणला निघायला तयार आहेत। माझ्यासारख्या विधवा महिला आम्ही शासन म्हणताय सर एका हिटलरची भूमिका होती। हिटलरची भूमिका कशी मी म्हणाल ती पूर्वदिशा, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल तीच कसं सर्वजण ऐकतील। शेतकऱ्यांचं काही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल की नाही तुम्हाला। हिटलरची भूमिका होती सर त्या दिवशी त्यांची, आणि महिलावर अत्याचार केले, कुणाचा विचार नाही केला। एवढ्या कमी लोकसंख्येला एवढी जास्त पोलीस संख्या का आणायची गरज होती? हा, एक तर ग्रामीण लोकांना भयभीत करण्याचा मार्ग किंवा दाबून दडपून तुम्ही कसं राजी होत नाहीत, किंवा समोरच्या लोकांना आम्ही ह्या लोकांवर असा अत्याचार केला म्हणजे समोरच्या गावातली लोक काहीच बोलणार नाहीत, असा त्यांचा एक उद्दिष्ट असावा। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला कोणत्या फायद्याचा आहे आणि कशाच्या फायद्याचा आहे? त्या गावामध्ये जायला साधा रस्ता नाही, जाण्यासाठी लोक धडपडतात, पावसाळ्यामध्ये लोक अडकून पडतात आणि शेतकऱ्याची तुम्ही मुंडी कापून शेतकऱ्याचं अन्न तुम्ही हिसकावून घेऊन शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही हिसकावून घेऊन शेतकऱ्याला बरबाद करण्याचा घाट तुम्ही करू नका। परभणी जिल्ह्याच्या तुम्ही एवढीच विनंती करतो की तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, ही माझी अंतःकरणापासून परभणी जिल्ह्याच्या तर्फे कळकळीची नम्र विनंती। शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात जरांगे पाटलांची एंट्री, सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात। शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात शेतकरी प्रशासन वाद, मुंबईत बैठक, वडिलोपार्जित जमिनी प्रशासनाने जबरदस्तीने बळकावू नये, खासदार बंडू जाधव। 5 मार्च मुंबईत मोठा निर्णय, मुंबईत बैठकीच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित। शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारने शेतकऱ्यांच्या बळाचा वापर न करता त्यांच्या भावना व भूमिका समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी परभणीत केले। परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी गेले 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते। प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने बुधवारी जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले। त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यावेळी 5 मार्च रोजी मुंबईत शक्तीपीठ महामार्गाबाबत बैठक घेण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले। यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले। एकाही शेतकऱ्याने मोजणीत सहमती दिलेली नसून प्रशासनाने बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले। सांगितलंय की बावनकुळे साहेबांनी, मंत्री महोदयांनी सांगितलं की तुमचं एक शिष्टमंडळ येऊ द्या गुरुवारी, मी हा विषय तडीच लावतो, काळजी करू नका। तुम्हाला एक अनुभव आहे की एक माग आम्ही असंच काम सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं, त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं। त्या गायी होऊन जात होत्या, पंचनामा करत नव्हते, त्यावेळेसचा हा विषय होता। त्यावेळेस एक सांगितलं होता आम्ही, आणि पीक विम्याचा एक सांगितलेला होता त्यांना, तर ते पाठीमागचा त्यांनी तडीच नेला, आता पीक विम्याचा करून घेतो म्हणे। तसा एक अनुभव आहे, त्या अनुभवावर बोलतो की शक्तीपीठ महामार्ग सुद्धा ते कडीला लावतील अशी आशा आहे, कारण शेतकऱ्याच्या बाजूने ते उभा राहतील असं वाटतं। रद्द करा अशी मागणी आहे, शक्तीपीठ रद्द करा अशी मागणी आहे, तसं काही करतील? आता चर्चा झाल्यावर लक्ष देईल काय होते, चर्चेची तो वाट बघू, तिथून पुढे बघू मग काय करायचं। चला, धन्यवाद। यावेळी खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इक्बाल, किशोर रणेर, डॉक्टर निलेश दळवे, बालाजी मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। खासदार संजय जाधव शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी बळजबरीने हिसकावून घेऊ नयेत, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे। सहजपूर जवळा येथे महसूल व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांना दैठणा व ताडकळस पोलीस ठाण्यात कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी जमिनी द्यायला तयार नसताना हा रस्ता नेमका शेतकऱ्यांसाठी आहे की उद्योगपतींसाठी, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली। मोर्चा 4 तारखेला आहे आणि मंत्रालयामध्ये महसूल मंत्र्यांसोबत बैठक 5 तारखेला आहे, त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांशी, जे बाधित शेतकरी आहेत ते सगळ्यांशी चर्चा करून 4 तारखेच्या मोर्चाचं काय ते ठरवू। तरी मोर्चा 4 तारखेला होईल, 5ला मुंबईत बैठक होईल, पण मोर्चा करूनच आम्ही मुंबईला जाऊ।
आणखी काही निर्णय झाला तर बघू, पण मोर्चा 4 तारखेला ठरल्याप्रमाणे होईल अशी शेतकऱ्यांना तारीख निश्चित केली 5 तारीख गुरुवारी. महसूल मंत्र्याशी तुमचं पण बोलणं झालं महसूल मंत्र्याशी तुमचं पण बोलणं झाले जरांगे पाटील साहेब बोलले आणि खासदाराला सुद्धा बोलून सोबत घ्या असं त्यांनी निमंत्रण दिले सगळ्यासोबत. जाऊन आपण त्याचे काय म्हणणे ऐकू. मार्ग निघत असेल चांगलं तर आनंदाची गोष्ट, नाही निघालं तर आपलं तर चालूच आहे. आंबेडकरी दैत्यात अचानक ड्रोन काहीतरी मोजले झाले म्हणून असे शेतकरी खूप डिस्टर्ब आहेत. 2-4 गावामध्ये हे मोजणी झाली आहे ड्रोन थ्रू. शेतकऱ्यांना माहिती नाही, रेल्वे पटरीच्या 1.5 किलोमीटर अलीकडे पलीकडे 1.5 किलोमीटर अशा ती पद्धतीने रेल्वे विभागाने केल्या म्हणून असं कळते मला. डबल ट्रॅक टाकायचा आहे किंवा तिकडं गोडाऊन होणार आहेत किंवा तिकडे हे जे आपल्या इथं स्टेशनच्या बाजूला जे सेंटर आहे ते सगळं माल येणार ते तिकडं हलवायचा काहीतरी प्रयत्न चालू आहे, असं चालू आहे. पण आणखीन डिटेल काही माहिती नाही. मी माहिती सगळी पूर्ण डिटेल घेईन त्या विषयावर आपण काही म्हणजे शेतात आम्हाला काम करता येते का सर माणसांचे कामं? शेतकरी जर अशक्त झाला, आमचेच माणसं अशक्त झाले, आज जर गुरं ढोरं रस्त्यावर आहेत, पाणी पाजवायला माणूस नाही सर आमच्या शेतामध्ये, आज काय करणार आम्ही? तुम्ही काय तुमची मागणी काय, प्रशासनाला मागणी काय? आमची मागणी आमच्या शेतातून जे शक्तीपीठ तुम्ही मोजणी केली तो रद्द झालाच पाहिजे. आमच्या महिलावर जे अन्याय झाला त्यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे आणि हा शक्तीपीठ मार्ग नकोच सर आम्हाला. आमच्या काहीच फायद्याचा नाही तो. शेतकऱ्यांसाठी काय फायद्याचा आहे सर? महागायचं नाही पण आमच्या फायद्याचा नाही. आणि तुमचा विकास शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही असला कसा विकास करताय? असा कसा विकास करताय तुम्ही? शेतकऱ्यांचाच त्याच्यामध्ये फायदा नाही, शेतकऱ्यांचा कुठलाच त्याच्यामध्ये काही नाही सर. तुम्ही ज्या दिवशी प्रशासनाची कारवाई झाली तुमच्या गावामध्ये, शक्तीपीठ महामार्ग जे स्थानिक शेतकऱ्याच्या शेतीतून तो मार्ग झाला, त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, त्यांच्या जमिनीचं नुकसान होतंय. आणि प्रशासनाने जी कारवाई केली, काय दृश्य होतं त्या दिवशी सर जायचंय असं त्यांचं सगळं तयारीनं आले होते ते. आम्ही शेतकऱ्यांनी काय केलं होतं बरं? गुन्हा आमचा शेतकऱ्याचा काय गुन्हा आहे? आज ज्या शेतकऱ्याच्या आमची निरंतर उपजीविका भागीदारी आमची शेती आहे, आज मला सांगा आम्ही शेतकरी आमचं स्वतःच पोट भरून त्या सरकारचं पण पोट भरतो ना शेतकरी. हा, आमच्या जीवावर असते 3 टाइम डायनिंग टेबलवर बसून जेवण करतात, आमच्या जीवावर 3 टाइमाचं पोटभर जेवण खातात. मग आमच्यावर एवढा अत्याचार का? हा, आम्ही काय गुन्हा केला होता का याचा? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावायचा नाही, तेच आज शासनाचं सरकार आज तिथंच शेतकऱ्याची माती सुद्धा जागेवर ठेवा तयार नाही. हा, अहो तुम्ही रोड न्या ना, आम्ही काय तुमच्या त्या विकासाच्या योजनेच्या मदत येणं झालो तर आड येणं. तुम्ही सवान रोड न्या ना शेतकऱ्याच्या शेतामधून. दोयरी तीर ते वेगळे ना हो. हा, असं ते शक्तीपीठ महामार्ग आम्हाला काय कामाचा? त्याच्यावर आम्ही हॉटेल टाकू शकणार आहेत का? काय करू शकणार? राहिलेली उरलेली शेती सुद्धा आमची पाण्याखाली जाणार आहे. बरं, हे वर्तमान सरकार जे आहे शेतकऱ्यासाठी कसं आहे? चांगलं आहे का? काहीच चांगलं नाही. वर्तमान हे सरकार हे शेतकऱ्यासाठी काहीच चांगलं नाही. प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की हा शक्तीपीठ आमच्या शेतातून रद्द करावं. याचा आम्हाला शेतकऱ्याला काहीच फायदा नाही. आज 4 दिवस झाले आमचे माणसं बिना अन्ना पाण्याचे उपवाशी येतो. त्यांना 1 दिवस राहून बघा बरं म्हणा. आमच्या पूर्वजाला आम्हाला आजन्म पुरणारा ठेवा आहे शेती. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत संतोष लोखंडे, परभणी.